इचलकरंजी शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना आज समोर आली आहे। 19 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत तरुणाचे नाव सुहास सतीश थोरात असे आहे। मोटारसायकल दुरुस्तीचा बहाणा करून 3 जणांनी सुहासला घरातून बाहेर काढले। त्यानंतर त्याला कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील निपाणी जवळील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्याकाठी नेण्यात आले। तेथे धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याचा खून करण्यात आला। या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ओंकार अमर शिंदे आणि ओंकार रमेश कुंभार या दोघांना अटक केली असून तिसरा आरोपी अल्पवयीन आहे। न्यायालयाने दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। खून केल्यानंतर आरोपी शहराकडे परतले होते। पोलिसांनी चंदूर रोडवरील शाहूनगर परिसरात पाठलाग करत त्यांना अटक केली। आरोपींनी खुनाची कबुली दिली असून पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। धक्कादायक बाब म्हणजे खुनानंतर मुख्य आरोपीने सोशल मीडियावर सूरज ढलता है डुबता नहीं असा गर्विष्ठ स्टेटस ठेवला होता। त्याच स्टेटसमुळे पोलिसांचे लक्ष आरोपीकडे गेले आणि अखेर तो पोलिसांच्या ताब्यात आला। मृत सुहासच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती। सुहास एका वाहन शोरूममध्ये काम करत होता। शुक्रवारी सकाळी संशयित त्याच्या घरी आले आणि मोटारसायकल दुरुस्तीच्या नावाखाली त्याचे अपहरण केले। पहाटे देवचंद कॉलेजजवळील ओढ्यात मृतदेह आढळल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले। पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड पुढील तपास करत आहेत। या घटनेमुळे इचलकरंजी शहर हादरले असून नागरिकांकडून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे।